चेयर पीछे ले लीजिए। Proceeding. Sorry? Meshra. Okay. इसको अमल मिश्रा। तारीख क्या है? 2-1 For the RTI 2005, section 545, first of all, the response that we have got from your office, that I would like to show that he has been directed to the executive engineer building proposal. That cannot happen, sir, because the section 545 definitely provides it is you all have to provide the information. You can send the requirement to the department, get the information and give it to him. ज्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे त्या डिपार्टमेंटला आम्ही फॉरवर्ड करू ना, आमचा संबंधच नाही. पण तुमच्या डिपार्टमेंट आम्ही पाठवलं असेल तर तुम्ही ते फॉरवर्ड फॉरवर्ड नाही आम्हाला ते तुम्हाला कसं करणार? हां, पण तुम्हाला ते तिथून रिप्लाय आणून जे तुमच्या इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही आम्हाला द्या ना. एवढी रेडीमेड फॅसिलिटी नाही आमच्याकडे. रेडीमेड आम्ही तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये कळवलेलं आहे. बघा, त्यामध्ये कळवलेलं आहे की तुमचा अर्ज आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बिल्डिंग प्रपोजलला फॉरवर्ड केलेला आहे. तुम्हाला तिकडनं फॉलोअप घेणे, ही कॉपी घेणे आणि तिथे जाऊन तुम्हाला माहिती मागेल. बरोबर आहे, पण आम्ही जर तुमच्या डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे इकडे तर तुम्ही इथून पण त्यांच्याकडून पाठवलं तुम्ही जबाब देऊन आम्हाला पाठवलं सर. पण कारण आरटीआयचं सेक्शन ते प्रपोज करतो ना सर. तुम्ही आरटीआय ऍक्टच्या तो तसं करताच येत नाही. ज्या विषयाशी संबंधित आहे त्याच विषयाला आम्हाला पाठवण्यात म्हणजे त्या डिपार्टमेंटला. म्हणजे जर तुम्ही म्हणतात की जे आरटीआयचं सेक्शन आहे 545 ते आता हा सेक्शन काय आहे काय हा तेच तुम्हाला सांगतो ना सर. ते सेक्शनचा लॉच्या हिशोबाने मी बोलतो. काय म्हणता याच्यात मला आता काही कळतच नाही. तुमचं स्टेट गव्हर्नमेंट द केस मे बी सिकिंग हिज असिस्टंट अँड फॉर द पर्पज ऑफ एनी अदर कॉन्ट्रीब्युशन फॉर द असिस्टंट ऑफिसर. त्याच्यामध्ये तुम्ही जर याचं इंग्लिशचं हे काढलं व्यवस्थित, आमच्या डिपार्टमेंटशी संबंधित आमच्या अधिकाऱ्यांचं काही असिस्टन्स पाहिजे असेल तर आम्ही ते देऊ शकतो. त्याच्यामध्ये दुसरा डिपार्टमेंट शब्दच नाही आहे ना सर. तिथे बघा ना, एनी ऑफिसर असिस्टंट हॅज बीन सॉट अंडर सबसेक्शन 4 ऑफिसर असिस्टंट बी सॉट. तर ते हे डिपार्टमेंटच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते ऑफिसर आहेत, त्यांचे असिस्टंट जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊन त्यांच्या असिस्टंट सॉल्व्ह करा ना. असिस्टंटशी संबंधित दिलेलं माझ्या डिपार्टमेंटमध्ये जे असिस्टंट्स आहेत, असिस्टंट माझ्या अंडरमध्ये. असिस्टंट म्हणजे त्यांचा सपोर्ट, त्यांची हेल्प. असं तिथे लिहिलेलं नाही क्लिअर कट की हे त्याच विभागाशी संबंधित आहे की दुसऱ्या विभागाशी संबंधित, असं लिहिलेलं आहे का? ना सर, त्याच्यामध्ये एमएससी असिस्टंट ऑफ एनी अदर ऑफिसर. बरोबर आहे ना. ही ऑर शी कन्सिडर इफ नेसेसरी फॉर प्रॉपर डिस्चार्ज ऑफिसर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एनी अदर ऑफिसर. हा, पण ते पण ऑफिसर आहेत, सगळ्यांची माहिती. पण त्यांच्या असिस्टंट्सने ते क्वेरी सॉल्व्ह होत नाही. म्हणजे तुम्ही ज्यांच्या जे तुम्हाला असं लिहिलं आहे का संबंधित डिपार्टमेंटची आहे की वेगळ्या डिपार्टमेंटची, असा काही शब्द आहे का? सर, डिपार्टमेंट मी तुम्हाला जर क्वेरी पाठवलेली आहे इकडे
तर तुम्ही त्यांच्या जे असिस्टंट तुम्हाला पाहिजे दुसऱ्या डिपार्टमेंट तुम्ही सेकंड अपीलला जाऊ शकता याच्यावर. हा, सेकंड अपीलला जाऊ शकता. मी काहीच बोलू शकत नाही, कारण कसं आहे, ज्या विभागाशी संबंधित नाही तिथे फालतू आर्ग्युमेंट्स करून तुम्ही तुमचा वेळ वाया कशाला घालवता, बरोबर की नाही? मला क्लिअर कट ते मला सांगितलेलं आहे की संबंधित विषय हा बिल्डिंग प्रपोजलशी संबंधित आहे आणि तुम्ही तिथनं पाठपुरावा करावा. आमच्याकडनं अर्ज देखील गेलेला आहे बिल्डिंग प्रपोजलला. तुम्ही इथेच आर्ग्युमेंट्स करता की तुम्ही त्यांची माहिती घेऊन आम्हाला रेडीमेड द्या. असं होतच नाही. तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला जर मागितलं तर स्टेट गव्हर्नमेंट आमच्याकडे फॉरवर्ड करतं. स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला हे म्हणत नाही की आम्हाला माहिती द्या, आम्ही त्याला रेडीमेड माहिती देतो म्हणून. कळलं का? दुसरीकडे पण जे आरटीआय टाकते इन्फॉर्मेशन मागवलेलं आहे, जर समजा की कोणता दुसरा डिपार्टमेंट असेल तर ते डिपार्टमेंटला पाठवून त्याच्याकडून माहिती आणून तुम्ही अपीलला जाऊ शकता. प्रोसेस फॉर सेकंड अपील. ठीक आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला याच्याशी संबंधित काही अजून विचारायचं असेल तर विचारू शकता तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने. तक्रारीच्या आम्हाला तो ते इन्फॉर्मेशन नाही भेटलेलं आहे, ते तर मेन प्रॉब्लेम आहे. तर इन्फॉर्मेशन अजून भेटलेलंच नाही. आणि इकडे त्यांनी लिहिलेलं आहे जे तुमचे PI होऊन ते डिस्पोजल झालेलं आहे ऍप्लिकेशन, बरोबर ना? ते तर आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन नाही आहेत ना सर. आमच्याकडे तुम्ही आता एक तर तुम्हाला आमचं उत्तर मिळालेलं आहे, उत्तराशी तुम्ही सहमत नाही आहे. हां, सहमत नाही, बरोबर आहे. तुम्ही सेकंड अपीलला जाऊ शकता. ठीक आहे, ठीक आहे सर. त्याच्यामध्ये असं लिहा अपिलेंट म्हणजे अपीलार्थी यांना विहित वेळेस योग्य उत्तर दिलेले आहे. अपीलार्थी उत्तराशी सहमत नसल्याने त्यांना लेखी अपीलात जाण्यास हे आहे काय म्हणतात, अपील करू शकतात. त्या आदेशाला ते अपील करू शकतात. ठीक आहे. आणि सर याच्यात ते आम्हाला ते उत्तर भेटेल ना रायटिंग, याची तुम्हाला ऑर्डर येणार ना, तर ऑर्डर देऊन तुम्ही सेकंड अपीलला जाऊ. सेकंड अपील किती दिवसामध्ये जाऊ शकतात ते पण आता तुम्हाला एवढे रूल्स माहिती आहे तर तुम्ही माहिती तुम्हाला विचारतो सर. तुमच्या 90 डेज मध्ये जाऊ शकता. 90 डेज हे ऑर्डर आल्यानंतर. ठीक आहे, ठीक आहे. ओके.